आजची पत्रकार परिषद अतिशय महत्त्वाची आहे। महत्त्वाची यासाठी की जर न्याय हा सगळ्यांसाठी समान असेल आणि जसं मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका माध्यमाशी बोलताना सांगितलं की जेव्हा आम्हाला धनंजय मुंडे यांच्याबद्दल कुठलीही इन्फॉर्मेशन मिळेल तर आम्ही त्यांच्यावर देखील कारवाई करू, पण आत्ताच्या घटनेला इन्फॉर्मेशन मिळालेली नाही असं जे मुख्यमंत्री म्हणाले, तर त्याच मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे हात जोडून की आमच्याकडे जी माहिती येतेय की या सगळ्या गोष्टीचे त्या लोकांना पळून गेल्यानंतर शोधून नेण्याचे सगळ्या गोष्टीचे सूत्रधार हे धनंजय मुंडे हेच होते। धनंजय मुंडेच सगळं करत होते। ते त्याच्यात बालाजी तांदळे असो, शिवलिंग मोराळे असो, सारंग आंधळे असो, या सगळ्यांना मेसेज पाठवण्याचं काम देखील धनंजय मुंडेंच्या सेलफोनवरनं होत होतं। त्यांच्याकडे 3 फोन होते आणि त्या तिन्ही फोनवरनं ते सगळ्यांशी संपर्कात होते। शिवलिंग मोराळेला सांगण्यात आलं होतं की तू कराडला घे, इकडनं इथे सोड सीआयडीच्या ऑफिसमध्ये। बालाजी तांदळेला सांगण्यात आलं होतं की 9 तारखेपासून बालाजी तांदळे हा पोलिसांबरोबर या आरोपींची जी शोध घेत होता तो एवढ्यासाठी की हे प्रकरण जेव्हा शेकायला लागलं तेव्हा तो आरोप कराड किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून या लोकांना अटक करून तिथल्या तिथे निपटावा याच्यासाठी धनंजय मुंडे प्रयत्न करत होते। हे जे लेटर आहे पोलीस डिपार्टमेंटनी बालाजी तांदळेला लिहिलेलं लेटर आहे, 15 तारखेचं 15 तारखेपर्यंत म्हणजे पहिल्याच दिवशी 9 तारखेपासून बालाजी तांदळे हे पोलिसांबरोबर फिरायला लागले होते, पण लेटर दिलं गेलं त्यांना 15 तारखेला। आणि कुठचं पोलीस स्टेशन आरोपीच्या मित्राला लेटर देऊन सांगतं की तू आमच्याबरोबर तुझी गाडी घेऊन ये आणि आपण शोध सुरू करू। तर याच्यात धनंजय मुंडेंचा दबाव होता, पोलिसांना दबाव होता, या सगळ्या त्यांच्या कार्यकर्त्यांना दबाव होता, म्हणून बालाजी तांदळेंनी स्वतः देशमुख कुटुंबाला सांगितलेली माहिती अशी की आम्हाला पोलिसांनी या आरोपींना शोधलेलं नाही, आम्ही गाड्या फिरवून आमच्या एकांना त्यांनी सांगितलं 60-70 गाड्या, दुसऱ्यांना सांगितलं धनंजय देशमुखला म्हणाले 200 गाड्या फिरवून आम्ही या आरोपींचा शोध घेतला, म्हणजे सगळं प्रकरण त्यांच्यावर शेकलं जावं आणि यांच्यापर्यंत ते सगळं येऊ नये। तर माझी पहिली मागणी की सगळ्यांना सह आरोपी करा। आता चार्जशीटमध्ये अनेक गोष्टी आलेल्या नाहीयेत, त्यात जे जे पोलीस अधिकारी होते ज्यांनी प्रचंड मदत केली त्यांचं कोणाचंही नाव त्या चार्जशीटमध्ये नाही, त्या कोणाचंही स्टेटमेंट देखील चार्जशीटमध्ये नाही। ती पूर्ण 200 लोकांची यादी आहे, त्याच्यात ना राजेश महाजन आहे, ना राजेश पाटील आहे, ना महाजन आहे, ना गीते म्हणून जे एलसीबीचे अधिकारी होते जे सुद्धा त्या खंडणीच्या दिवशी उपस्थित होते, त्या कोणाचीही स्टेटमेंट नाही। आणि त्या एलसीबीचे जे गीते होते त्यांनी प्रचंड प्रमाणात मदत केली होती या सगळ्या टोळीला। त्यांना पूर्ण कल्पना होती की संतोष देशमुख यांना उचलून नेलं गेलेलं आहे, तरी सुद्धा त्यांनी मदत केली। तर हे सगळे सहआरोपी झाले पाहिजेत। म्हणून कायदा काय म्हणतो की प्रायमा फेसी, व्हेनेवर प्रायमा फेसी एव्हिडन्स इज अवेलेबल देन ऍक्शन शुड बी टेकन अँड एफआयआर शुड बी रजिस्टर्ड। तर माझी मागणी आहे की धनंजय मुंडे, बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे, सारंग आंधळे, डॉक्टर वायबसे व त्यांच्या पत्नी, एसपी बारगळ, पीएसआय राजेश पाटील, पीआय महाजन, पीआय भागवत शेलार आणि ते जे गीते आहेत जे एलसीबीचे अधिकारी होते ते, अशा 10 जणांना सह आरोपी करा, त्यांची सगळ्यांची स्टेटमेंट्स घ्या। आता मला जी माहिती आली आहे ती अशी आहे की, आणि ती माहिती मी 7 तारखेला एसपींकडे पाठवली, एसपींनी ती सीआयडीकडे पाठवली आहे। त्याच्यात सगळे डिटेल मी दिलेले आहेत की ज्यांच्याकडनं माहिती आली ती माहिती वेगवेगळ्या दिवशी आली होती। म्हणजे असं नाही की मागच्या वेळेस म्हणाले की बाबा तो अमुक होता, तमुक होता, दारूच्या नशेत होता, हा माणूस दारूच्या नशेत बिलकुल नव्हता। एवढंच नाही तर जेव्हा मी धनंजय देशमुखांच्या साडूभाऊंशी बोलले तेव्हा त्यांनी ही माहिती रिकन्फर्म केली आहे
आणि ही सगळी माहिती खरी आहे. बालाजी तांदळेंनी स्वतः त्यांना सांगितलं, ही माहिती मिळाली. अजून एका तिसऱ्या व्यक्तीकडनं असं देखील कळतंय की आता बालाजी तांदळेवर धनंजय मुंडे जे आहेत ते भडकले आणि त्याला म्हणतात की तू जास्त बोलला म्हणून मला त्रास होतोय. असं हे सगळं जे चाललंय हे धनंजय मुंडे सगळं त्यांना कल्पना आहे, सगळं त्यांच्या माहितीत झालेलं आहे, सगळं आवादा कंपनीमध्ये झालेलं आहे. आवादा कंपनीमध्ये सुद्धा आवादाची जी मीटिंग जी सातपुडा बंगल्यात झाली होती त्या मीटिंगला देखील हे सगळे हजर होते. तिथे 2 पोलीस अधिकारी सुद्धा हजर होते. ही सगळी माहिती जी आता येते पण चार्जशीटमध्ये त्याचा उल्लेख नाही. तर हे महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत हे त्यांना कुठे वाचवण्याचा प्रयत्न करतायत का? आणि जर मुख्यमंत्री विधान करत असतील की जेव्हा आम्हाला मिळेल तेव्हा आम्ही त्याला करू, पण तुम्ही त्या दिशेने कामच केलं नाही, त्यांची इन्क्वायरी सुरूच जर झाली नाही, त्यांचे सीडीआर म्हणा, त्यांचे सीसीटीव्ही म्हणा, स्टेटमेंट्स म्हणा, टॉवर लोकेशन म्हणा, जोपर्यंत हे येणारच नाही तपास होणार कसा? आणि हे डायल्यूट केलं गेलंय असं माझं सरळ सरळ मत आहे. आणि माझी विनंती आहे, आता माझ्याकडे आलेली सगळी माहिती मी ती जी न्यायालयीन समिती आहे त्याच्या पुढे देणार आहे आणि एक कॉपी उज्ज्वल निकमांना देणार आहे की आताची जी पहिली हिअरिंग आहे त्या पहिल्या हिअरिंगमध्ये ही मागणी सरकारतर्फे उज्ज्वल निकमनी करावी अशी मी नम्र विनंती त्यांना करते. मुद्दा नंबर 2, सगळीकडे आम्ही जे म्हणतोय दहशत होतीये तसाच एक प्रकार आता कांदिवली, गोरेगाव, बालाड, कांदिवली मधल्या एक जो नेता, सो कॉल्ड नेता आहे त्याचं नाव आहे लालसिंग राजपुरोहित. त्याचं पण अशीच एक टोळी आहे, 20-22 माणसांची टोळी आहे असं मी ऐकलं. लोकांच्या घरं बळकावणं, ऑफिस बळकावणं, झोपड्या बळकावणं, जमिनी बळकावणं, या व्यक्तीवर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर 20 ते 22 FIRs आहेत. आणि असे टोटल जर आपण केले त्यांच्या टोळीचे जवळजवळ 35 FIR त्या लोकांवर आहेत. त्याच्यापैकी आत्ता एक पीडित कुटुंब माझ्या बरोबर आहे. हे दोघं जण जे आहेत मिस्टर पै आणि मिसेस पै. मिस्टर पैंचं काय झालं होतं, त्यांना एका हाताला पॅरालिसिसचा स्ट्रोक झाला होता. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. प्रचंड प्रमाणावर त्यांचा हॉस्पिटलमध्ये खर्च झाला. म्हणून त्यांचं एक छोटूसं दुकान होतं 245 स्क्वेअर फीटचं, जे त्यांनी विकायचं ठरवलं 2019 मध्ये. त्याच्यात त्यांनी जसं ठरवलं तसं आजूबाजूच्या लोकांना विचारलं किंमत किती आहे, 57 लाख आहे असं सांगण्यात आलं. एक व्यक्ती आला, मी ते 57 लाखाला घ्यायला तयार आहे असं सांगण्यात आलं. 5 लाख रुपये त्यांच्या मिसेस ज्यांच्या नावावर दुकान आहे त्यांना देण्यात आले 2019 मध्ये आणि 90 दिवसात व्यवहार पूर्ण होणार होता. हा व्यक्ती लालसिंग राजपुरोहित नावाचा शिंदे गटाचा व्यक्ती आहे, जो आधी उबाटा गटात होता, तिथून तो शिंदे गटात आला आणि त्यांनी त्याचं शिंदे गटाचं ऑफिस तिथे सुरू केलं. मागच्या आठवड्यापासून जेव्हा मी शिंदेंशी बोलले, मी एकनाथ शिंदेंना फोन केला की हा तुमच्या गटाचं ऑफिस आहे इकडे, हे अनधिकृतपणे त्यांनी घेतलेलं आहे, बळकावलेलं आहे या कुटुंबाकडनं. तेव्हा शिंदेनी स्वतःनी सत्यनारायणना पण फोन केला आणि डीसीपींना पण फोन केला की अशा माणसावर तात्काळ कारवाई करा आणि ते कारवाई पण करा. आणि त्यांनी लालसिंग राजपुरोहितला पण सांगितलं की तू ते खाली कर, पण त्याची मिजाज बघा. 5 दिवस झाले त्यांनी ते खाली केलं नाही. शेवटी काल त्याला गुजरातवरनं पोलिसांनी अटक केली आहे. आणि आता मी शिंदे गटाला विनंती करते की जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुमच्या कार्यकर्त्यांनी ते ऑफिस खाली करून या कुटुंबाला द्यावं. या कुटुंबाची परिस्थिती बघा, मध्यमवर्गीय सगळी माणसं आहेत, त्यांना ही जी दादागिरी, ही जी दहशत सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चालवली आहे ना, ही महाराष्ट्रात आता आपल्याला बंद करायची आहे. म्हणून माझी विनंती आहे शिंदे गटाला, आजच्या आज ते खाली करून त्यांच्या हातात त्यांच्या घराची पोझिशन दिली गेली पाहिजे. एवढंच म्हणते. धन्यवाद. काल एक व्हिडिओ आला होता, संदीप क्षीरसागर याचे कार्यकर्त्यांनी जे आहे ते टाटा मोटर्सच्या मॅनेजरला मारहाण केली होती. बीडमधील एकंदरीत प्रकरण पाहिलं तर सर्वपक्षीय नेत्यांचे जे कार्यकर्ते आहेत किंवा दादा बीडच नाही, पूर्ण महाराष्ट्रभरात हे सगळं होतंय.
मला पुण्याहून आलंय, टोळ्याच्या टोळ्या सगळ्या येणाऱ्या नवीन कंपनीवर दादागिरी करतात, हा माल आमचा, ते कॉन्ट्रॅक्ट आमचं, हे केलं आमचं. हे पुण्याला हुंडाई कंपनीमध्ये झालं, ते देखील मी पुढे केलं. त्यानंतर बीडमध्ये आपण सतीश भोसले बघितलं, संतोष देशमुखचं प्रकरण बघितलं, जालन्याचं जर आपण बघितलं, आता हे कोणाचं होतं, बीडचं पहिलं संतोष देशमुख भाजपचे, अटॅक केला राष्ट्रवादीने. त्यानंतर मी जे एक शिवराज बांगर नावाच्या व्यक्तीचं टाकलं होतं, तो वंचित बहुजन आघाडीचा होता. असे हे जे सगळ्या पक्षात चाललंय, आता जालन्यात आपण बघितलं उबाटा गटाचे होते. या सगळ्या आमदारांना समज देण्याची गरज आहे आणि ती मुख्यमंत्र्यांनी द्यावी की ह्याच्या पुढे महाराष्ट्रात उत्तर प्रदेश किंवा बिहार सारखी दहशत आम्ही चालवून घेणार नाही, खपवून घेणार नाही. पण आताच्या घटकेला पोलिसांना सेन्सिटाईज करण्याची गरज आहे. तर मी पहिल्या दिवशीपासून म्हणते, संदीप क्षीरसागर असो, सुरेश धस असो, बजरंग सोनावणे असो, सगळे एका माळेचे मणी आहेत. यांचे कार्यकर्ते तेच करतात, हे सुद्धा हेच करतात. सगळ्यांकडनं बळकवण्याचं काम आणि आता फक्त मुद्दा उचलायचा, राजकीय मुद्दा उचलायचा म्हणून हे उचलण्याचं प्रकरण करतायत. म्हणून पहिल्या दिवशीपासून मी त्यांच्या कुठल्याही याच्यात भाग घेतला नव्हता. आणि मला परत तेच म्हणायचंय, सगळ्या पक्षाचे सगळे लोक तसे आहेत. पण आता पक्षांनी जर खरंच वाटत असेल असं होऊ नये, त्या सगळ्यांना थांबवावं. ठीक आहे. सुरुवातीपासून या प्रकरणात वाल्मिक करारासाठी पार्श्वभूमी तयार करण्यात आली, वाहनं पुरवण्यात आली. हे जे एकंदरीत प्रकरण एकंदरीत जे दिसतंय किंवा पुढे आलेलं होतं, ते धनंजय मुंडे यांनीच पार्श्वभूमी तयार केली होती असं म्हणणं आहे तुमचं? सरळ माझं हेच म्हणणं आहे. एवढंच नाही तर धनंजय मुंडे यांनी त्या बालाजी तांदळेला ते आधी ओरडले की तुला इतका वेळ का लागला आरोपींना शोधायला. म्हणजे ते वाढत गेलं, ते जसं मोठं होत गेलं प्रकरण, तसे ते त्यांना ओरडायला लागले की तुम्ही आतापर्यंत शोधलं का नाही, कारण ते सगळं माझ्यापर्यंत येईल. म्हणजे म्हणून त्यांनी हे जे सगळं कट कारस्थान केलं होतं की त्या बालाजी तांदळेला पाठवलं, शिवलिंग मोराळेला कराडला घेऊन पाठवलं. आणि जे वेगळं प्रकरण केलं गेलं, जर आपल्याला आठवत असेल, सगळा सूत्रधार जर कराड होता तर त्याच्यावर जो वेगळा 11 तारखेला जो खंडणीचा वेगळा गुन्हा केला गेला, तो तेवढ्याचसाठी केला म्हणजे त्याला खंडणीच्या आरोपात त्याला अटक व्हायला हवी, बेल सहज मिळेल आणि तो पण वाचेल आणि मी पण वाचेल. म्हणून हे सगळ्या कटाच्या मागे कराड बरोबर मेन जो व्यक्ती आहे ते धनंजय मुंडे आहेत. कारण सगळे पैसे काही कराड खात नाही, त्याच्यातले सगळे अर्धे पैसे किंवा जास्त हे धनंजय मुंडेंकडेच येतात. त्याच्यातच तर त्यांची सत्ता चालते. आणि जे जे आपण ऐकतोय हे सगळ्याच्या मागे धनंजय मुंडे आहेत असा माझा थेट आरोप आहे. त्या माणसाने मला 3 तारखेपासून 7 तारखेपर्यंत मग शेवटी मेसेज टाकले की मला माहिती द्यायची आणि मग मी ती माहिती 3 जणांनी कन्फर्म केली तिथल्या. आणि धनंजय देशमुख मला म्हणाले की नाही आहे म्हणून, की आम्हाला तर बालाजी तांदळेने स्वतः सांगितलं की म्हणे त्यांनी थोडीच पकडले पोलिसांनी, आम्ही पकडलेत म्हणे. आणि का तर ते त्यांना अटकवून टाकायचं आणि आम्ही म्हणजे वाचू. आणि त्यांचं म्हणे ज्या दिवशी त्यांचं सगळं मेन व्हॉट्सअप चॅट सगळे हे होईल ना, म्हणून त्यांना अरे ते तर बोलायचं राहिलं माझं, त्यांना अटक केली जात नाहीये. तर ते तेवढ्यासाठी अटक केली जात नाही की त्यांचे मोबाईल सीज होतील, आणि मोबाईल सीज झाले तर हे व्हॉट्सअप चॅट सगळं बाहेर येईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.